नमस्कार मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर हे आपले आहे गावठी गवारीच्या शेंगा. पाहू शकतो मित्रांनो, एक आपण तोडतो आहे. तर आज बुधवार आहे, उद्या आपला बाजार आहे, दहिवेल बाजार. तर आज बुधवार आहे, तर आजच आपण तोडून ठेवतो शेंगा. कारण की एक शेंगा तोडायला खूप मेहनत लागते मित्रांनो. कारण की बारीक शेंगा असल्यामुळे त्याला एक तोडायला खूप टाईम लागतो मित्रांनो. तर असं आपण सकाळचं आलेलो मित्रांनो, तरी पण आत्ता आपलं फायनल काम झालेलं आहे मित्रांनो. पूर्ण गवारीच्या शेंगा तोडले गेलेले आहेत. कारण की आपण सारखं उन्हातानामध्ये बसलो नाही मित्रांनो, फक्त जेवण करण्यासाठी बसलेले आहे. आणि जेवण करून परत आणखी आपण पुन्हा जे आपले काम आहे ते तोडायला खूप वेळ लागते. हा पूर्ण गावरान गवार आहे मित्रांनो. याला चव हा फार चविष्ट असतो. सगळ्यात जास्त चव म्हणजे याला असतो मित्रांनो. तर हा गावरान गवार आहे मित्रांनो. ते याला खूपच चव भारी असते खायला. अशा पद्धतीने आपण दिवसभरातून पूर्ण तोडून घेतला गवार आहे. इथं आपण त्याला मस्तपैकी हे बारदान आहे, ते बारदान म्हणजे मस्त ओलं करून झाकून ठेवले. म्हणजे शेंगा जसे तसे राहते हिरवे औषध ज्यामुळे जसे ताजे असतात. म्हणजे आपल्याला जसे आपण आज तोडून ठेवलेले ताजे दिस आहेत, तर ते म्हणजे आपल्या फ्रीजपेक्षा भारी असतं बारदान. तर त्याला ओलं करून जर असं त्याच्यावर टाकलं तर भाजीपाला कोणताही असू द्या, जसं असतो तसंच असतो. जसं फ्रीजमध्ये असतो त्याचप्रमाणे असतो मित्रांनो. त्याला आपल्याला फ्रीजला लाईट लागते, तर याला लाईट लागते मित्रांनो. फक्त पाणी लागतो. पाणी ओलं करून त्याच्यावर झाकून द्यायचं. म्हणजे आपल्याला फ्रीजसारखं भाजीपाला जसं असतो तसंच असतो. अशा पद्धतीने आपण दिवसभरात ही मेहनत आहे मित्रांनो. एक शेंगा तोडायला खूप मेहनत लागते आहे. तर आपण दर आठवड्यात तोडतो असे गावरान शेंगा, गवारीच्या शेंगा. खायला एकच नंबर आहे मित्रांनो. खायला सगळ्यात भारी हा गावरान गवार आहे मित्रांनो. आणि त्याला मेहनत खूप आहे मित्रांनो. बाजारात आपल्या 80 रुपये किलोने विकलं जातं आहे मित्रांनो गवार. तर आपल्या आठवड्याचा बाजार कसं येतो आरामशीर चालला जातो मित्रांनो. म्हणून आपण आठवड्याचा बाजार कसं चालला जाईल या पद्धतीने आपण ह्या गवारीच्या शेंगा तोडून घेतल्या आहे. म्हणजे आपण बाजारात विकायला घेऊन जाणार मित्रांनो. आणि हे आपले कांदे चाळ आहे मित्रांनो. आणि आमचा हा पिल्लू बसले पाहिजे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपला कांदा पण इथं साठवून ठेवलेला मित्रांनो. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर नक्की करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.